ए बाळा चालू आहे ना? आता मेन चालू आहे, अन्नदाता चालू आहे. सगळ्या शूटिंग झाली ना, युट्यूबला येणार आहे आता सगळे शूटिंग. तर पहिल्या दिवसापासूनचे अन्नदाते, पहिल्या दिवसाचे नाश्त्याचे गजानन अच्युतराव वाया, दुपार तुकाराम साहेबराव उबाळे, सायंकाळ अशोकराव साहेब देशमुख. दुसरा दिवस किशोर बालासाहेब कोकाटे, बाबूराव बापूराव सरक, गंभीरराव साहेब देशमुख. तिसरा दिवस अच्युतराव माणिकराव तौर हे सकाळी, आणि दुपारी गणेश फकीरराव आणि प्रकाश जयसिंग मैर यांचं दुपारी, आणि रात्री दत्तात्रय विठ्ठलराव तौर. चौथा दिवस विशाल सतीशराव देशमुख नाश्ता, दुपारी बळीरामराव साहेब देशमुख, तुकाराम दामोदर देशमुख, संदीप भास्करराव शिंदे. त्याच्यानंतर सुभाष हिमतराव देशमुख सायंकाळी. पाचवा दिवस शंकरराव विठोबा चव्हाण नाश्ता, दुपार गुंफाताई कौतिकराव वाया, सायंकाळी नारायणराव साहेब सरकटे, मनोज फुलचंदराव काळे. सहावा दिवस सकाळी नाश्ता सुभाषराव साहेब वाया, दुपारी पुरुषोत्तम विठ्ठलराव तौर, सायंकाळी अण्णासाहेब आहेर. सातवा दिवस गुप्त अन्नदान सकाळी दुपारी, आणि रात्री विश्वासराव तेजराव वाया यांची पंगत होती, आणि आता कालेची पंगत ही गुप्त अन्नदान आहे. याच्यामध्ये बऱ्याच जणांनी देणगी पण दिलेली आहे. तर त्याचा हे जे आता नाव घेतले पंक्तीपैकी, या ठिकाणी विश्वासराव तेजराव वाया काका आहेत, त्यांचा या ठिकाणी सत्कार होतो. त्यानंतर आमचे प्रल्हादराव डॉक्टर साहेब यांनी 500 रुपये दिले, केळीसाठी दिले होते, तर त्यांचाही सत्कार होतो. या स्वामी सर्वांना पुरुषोत्तम विठ्ठलराव तौर मामा आहेत, त्यांचाही सत्कार होतोय, त्यांनी या. त्याच्यानंतर गीताची वडील पुरुषोत्तम विठ्ठलराव तौर सासरे राज्य महाराजांनी सांगितलं. त्याच्यानंतर अण्णासाहेब आहेर आत्या आलेले या, आणि रमेशराव सोळंके मामा आलेले, तर आत्या या, मामा आत्याला घ्या. आता 2 मिनिटात फक्त ज्यांनी देणगी दिली त्यांची नावं घेतो. कारण या प्रकाशराव माहेर यांचाही ज्यांनी पंक्ती दिलेली आहे, काकू आलेले आहेत. जे पंक्तीवाले आलेले आहेत त्यांनी थोडं सांगा, म्हणजे हे सत्कार नाहीये, स्वामीजींच्या हाताने प्रसाद भेटतोय, त्याच्यामुळं कोणी म्हणजे हे नाही करायचं, मागं राहायचं. त्याच्यानंतर आपल्या 7 दिवसाच्या पंक्तीमध्ये बळीराम रावसाहेब देशमुख, तुकाराम दामोदर देशमुख आणि संदीप भास्करराव शिंदे यांचे आत्या आलेले आहेत, त्यांनी त्यांचं श्रीफळ या. दत्तात्रय विठ्ठलराव तौर मामी आलेले आहेत, मामी लिहिलं असते बाबा या. नंतर कैलाशवासी पांडुरंगराव सोळंके यांनी मिठाईसाठी दिली होती, तर त्यांचं कोण मामा या. विशाल सतीशराव देशमुख यांच्याकडून 1000 रुपये आले असतील तर श्रीफळाली या. दिनकरराव नाडे 501 रुपया, गुप्तदान 500 रुपये, गुप्तदान 1500. वाघमोडे सर मुंबई यांच्याकडून 1000 रुपये. कारभारी काळूसे भंडारी 201 रुपये. साहेबराव बालवे भंडारी यांची फिक्स पंगत पुढच्या वर्षीसाठी सांगितली. आणि बामखेड भजनी मंडळ यांची गुलाबजामची पंगत राहिली आहे का? असं बामखेड वाले या पोरं तुम्ही. हा या तुम्ही दोघं या. पाच बाकीचे 3 जण मुलं या. नाही या तुम्ही 5 आले चालते. प्रसाद मग ते 3 राहिले. पुंडली गौरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आता 3 जण या राहिले. कोण या पटपट समोर. बामखेड भजनी मंडळ याने आता पुढच्या वर्षी फिक्स पंगतच घेतलेली आहे. कोण राहिला? 5 जण होते ना. प्रल्हादराव भुतेकर यांच्याकडून 500 रुपये, जिजाबाई वाया 200 रुपये, दत्तात्रय गायकवाड 300 रुपये,
कमलबाई खंदलकर 200 रुपये, मुक्ताबाई सोनटक्के 200 रुपये, सखोबाई देऊळकर 200 रुपये. त्यांनी देणगी दिली. या प्रसाद घ्या. जिजाबाई वाया उशीर होतो. दत्तात्रय गायकवाड काका आहेत का? कमलबाई खंदलकर 200 रुपये. या ज्यांचे नाव घेतले यान पटपट. मुक्ताबाई सोनटक्के 200 रुपये, सखोबाई देऊळकर 200 रुपये. या पटपट या. यमुनाताई खंदलकर 200 रुपये, कावेरीबाई कांबळे 200 रुपये, धोत्रे काका 501 रुपये. काकू आले का? या का प्रसाद घ्यायचा. लिंबाजी गबाजी वायाळ 501 रुपये. या. गजाननराव देशमुख मंडपगाव 201. या. कमलाबाई अंगरूड 201 रुपये, शंकरराव भास्करराव देशमुख 201 रुपये, गिरी महाराज काळेगावकर हे मंडळी म्हणजे काळेगावकर सगळे भजन मंडळी यांचे 600 रुपये दिलेले. देऊळगाव हे झालेत आपले. शंकरराव मामा यांचे श्रीफळ विश्वास काका घेऊन जातील. काका कुठे? कारली मावशी आले का? मावशी आवाज येईल का? या प्रसाद घ्यायचा. आणि खैरे मावशी यांना विनंती करतो. या प्रसाद समोर आले ते पडलं. छायाताई वाया येत. आमचे काकू घेतले. आमचे काकडे आबा गजानन महाराज काकडे यांनी आपल्याला अधूनमधून साथ केलेली आहे. तरी ताई आल्या विमलबाई चोले यांनी विमलबाई चोले यांनी या प्रसाद ताई. आणि वसंतराव चोले महाराज या. कमलेश भैयाचं श्रीफळ मामा घेऊन जातील. कोण आहे? पद्म नाहीये. प्रसाद प्रसाद वाटत ऐका. ज्यांनी 7 दिवस चहा पाण्याचं व्यवस्था सेवा केलेली आहे ते भगवान केशवराव दंदाले. कुठे बाहेर जायला का? ये तुझं. आणि मुंबई येथील पोलीस सिद्धेश्वर महाराज यांच्याकडून चहा पाणी होतं. तर ते कुठे गेले पप्पा तुझे? शिवम महाराज काळजी. याच्यानंतर सगळ्यात मोठा सत्कार आला आपला. लक्ष द्या. सगळ्यात मोठा सत्कार म्हणजे आपल्या संस्थेचे विद्यार्थी यांनी खूप छान प्रकारे 7 दिवस टाळाची सेवा, मृदंग वाजवण्याची, म्हणण्याची आणि मेन म्हणजे वाढण्याची, परत भांडे घासण्याची सुद्धा काही वेळा सेवा केली. आणि खूप छान गुलाबजाम बनवण्याची सेवा, श्रीखंड बनवण्याची सेवा केली. तर सर्व विद्यार्थ्यांचे काय आभार, धन्यवाद सर्वांना. स्वामीजींनी सर्व विद्यार्थ्यांना मिळून हरिओमला श्रीफळ दिलेले आहे. सर्व विद्यार्थ्यांनी फोडून खाऊन घ्या. पुंडलिकवर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान. खूप छान. आता आपण स्वामीजींच्या याला काय म्हणावं, गोड असं चिंतन त्यांच्या अमृतवाणीतून आपल्याला श्रवण करायला मिळालं.
आणि भागवत कथा ही 7 दिवस त्यांच्या मुखारविंदामधून आपल्याला श्रवण करायला मिळाली, तर हे आपलं भाग्य आहे. कारण एवढे संन्यासी महात्मे आणि ते बोलायचं काम नाही, तर त्या ठिकाणी 7 दिवस आपल्याला तो अमृत लाभ मिळाला. तर सर्वांनी घेतला आणि सर्वजण भागवत कथेला 7 दिवस हजर राहिले. ज्ञानेश्वरी पारायणाला, सप्ताहाला, पूर्ण सेवेला त्या सर्वांचे मनापासून आभार मानतो, धन्यवाद मानतो. आणि ज्यांनी काकड्याची सेवा केली असे आमचे देवीदास महाराज घुगे, किती गोड चाली महाराजांच्या आहेत नाही का. तर महाराजांचा या ठिकाणी थोडासा सत्कार होतोय. झाला, घ्या या या. हा हो हो हो. त्यांच्या हाताने प्रसाद श्रीफळ आपल्याला भेटेल. पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम कचरोबा नाळे 7 दिवस काकड्याला साथ केली, त्यांचे सुद्धा धन्यवाद. नाव घेतली या लवकर. त्याच्यानंतर सुभाष भाऊ गायकवाड यांनी सुद्धा काकड्याला साथ केली, त्यांचाही सत्कार होत आहे, तर त्याचा त्यांनी स्वीकार करावा. त्याच्यानंतर हरिभाऊ महाराज काळुसे यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे, तरी त्याचा त्यांनी स्वीकार करावा. त्याच्यानंतर सखाराम महाराज भवर यांचाही या ठिकाणी सत्कार होत आहे, तरी त्याचा त्यांनी स्वीकार करावा. त्याच्यानंतर ज्यांनी आपल्याला भारुडाचा आनंद दिला असे आमचे माधव महाराज वाहक, कुठे गेले बाबा, या बाबा, त्यांचाही सत्कार होत आहे. त्याच्यानंतर ज्ञानेश्वर मौलिक नागरे बाबांचा या ठिकाणी सत्कार होत आहे, तरी त्याचाही त्यांनी स्वीकार करावा. या बाबा. कमलताई गायकवाड यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे, तरी त्याचा त्यांनी स्वीकार करावा. हे सगळे काकड्यावाले मंडळी, आम्ही सगळे काकडा करायचे. बरं, यांनी काकडा तर केला, पण यातले देऊळगाव कोळचे हरिभाऊ काळुसे यांनी 501 रुपये देणगी, कचरोबा नाळे 501, सुभाषराव गायकवाड 1001, विमल चोले 501, वसंता चोले 1001, असे मिळून 3500 रुपये देणगी काकड्यावाले. टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत. त्याच्यानंतर आमचे परमेश्वर महाराज कोकाटे यांचंही आगमन झालं, त्यांचाही सत्कार होतो. याच्यानंतर आमचे गुरुवर्य बद्रीनाथ महाराज घुगे बाबांचाही सत्कार या ठिकाणी होतोय, तर त्याचा स्वीकार करा. या